की जीवनावश्यक वस्तूंच्या लिस्टमधलं कांदा वगळल्याच्या नंतर त्या संदर्भातल्या काळजी इथे लागू करताच येत आणि त्यामुळे ते परस्पर विरोधी आहे आणि तो प्रश्न म्हणजे मी जो मांडणार आहे त्याच्यात तोही प्रश्न महत्वाचा आहे. साहेब पण व्यापाऱ्यांकडनं कोंडी केली जाते शेतकऱ्यांची, एकीकडे कमी भावामध्ये आत्ता पण ह्या कंडिशन मध्ये पण कमी भावात कांदा घेत आहेत, जास्त भावात विकतायत. व्यापारी म्हणजे कुठेतरी आडमुठेपणा करतात. आता मी व्यापाऱ्यांना एकच गोष्ट सुचवली की तुम्ही बंद जर करण्याचा निर्णय घेतला याचा फेर विचार करा. हो हो तुमचे प्रश्न रास्त असतील त्याला आम्ही मदत करू. हो पण आधीच शेतकरी संकटात आहे त्याच्यात तुम्ही मार्केट बंद करून त्या संकटाची स्थिती आणखीन वाढवू नका. आपण याचा फेर विचार करा असं त्यांना मी सुचवलं. आता ते लोक एकत्र बसून काय करायचं तो विचार करतो. साहेब इथे काही शेतकऱ्यांनी मागणी केली होती की असं असेल तर मग सरकारने कांदा घेऊन तो रेशनमध्ये द्यावा. गोवा सरकारचा आता निर्णय आला आहे ते काहीतरी रेशनमध्ये कांदा देणार आहे 3 किलो. असं की आपल्या देश पातळीवर एवढा मोठा निर्णय घेण्याची सरकारची कुवत नाही. व्यवहारही आपण बघितलं पाहिजे. ते काय होणार नाही त्याच्याकडून. त्यांनी कमीत कमी नॉर्मल जे ट्रेड चॅनल आहेत ते चालू ठेवले तरी न्याय मिळेल. झालं आता जे काही सांगायचे ते सांगितलं. ठीक आहे जाऊन दे त्याचं काय म्हणजे त्याचा त्यांना विचारलं पाहिजे मी काय सांगणार. नाही पण भाजप काही अशा प्रकारचं करतायत जवळ येऊ पाहतात त्यांच्यावर दबाव टाकते असं वाटतं. हे काही खरं नाही म्हणजे जवळ वगैरे येऊ पाहतात हे काही खरं नाही. असं आहे की पंकजा मुंडे या सहकारी साखर कारखान्यांची जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये एका कारखान्याच्या प्रमुख म्हणून संबंधित आहे. काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर महाराष्ट्रातल्या साखर कामगारांच्या संपाच्या संबंधित चर्चा होती आणि त्या चर्चेला संघाच्या वतीने जे एक प्रतिनिधी होते त्याच्यात त्या होत्या. त्यामुळे त्या बैठकीत त्या होत्या. तिथे काही राजकारणाचा इश्यू नव्हता. आता त्याच्यातून म्हणजे काही लोकांना चिंता वाटत असेल त्यांनी त्यांना काही सूचना केल्या असतील. साहेब शिवसेना उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की राज्यामध्ये आता भगवा फडकवायला तयार आहे म्हणजे पुढे एकला चालवण्याची भूमिका शिवसेना घेते असं काही वाटतंय आपल्याला. असे की कोणी कुठल्याही पक्षाचा प्रभू हा नेहमी हेच सांगत असतो त्याच्यात काही चुकीचं नाही. भगवा फडका हे भाषण मी गेले 30-35 वर्ष ऐकतोय. पॉलिटिकल पार्टी आम्ही असं म्हणतो की आपल्या राज्यात पण तरी आम्ही काही काँग्रेसला सोडलेलं नाही किंवा काँग्रेस म्हणते की आमच्याच राज्यात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची पद्धत त्याच्यातून काही वेगळा अर्थ काढायची आवश्यकता. यालाच धरून एक प्रश्न असा आहे की संजय राऊतांनी असे एक संकेत दिले की महाविकास आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा एकत्र लढू शकते. असा काही फॉर्म्युला तुमचा आता काही चर्चेत आला आहे. मला माहिती हे आमच्या वतीनं जयंत पाटील आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे आहेत. हे लोक एकत्र बसून जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्या सगळ्यांचा असेल. माझ्या पक्षाच्या सहकार्यांना विनंती ही आहे की आपल्याला राज्यात स्थिरता पाहिजे. राज्य नीट चाललं पाहिजे आणि आज BJPला बाजूला करण्याच्यासाठी तुम्ही एकत्र आला तर लोकांना त्या एकत्रपणानं येण्याची चांगली फळं दिसत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही राज्य करा. असं आहे की पहिल्यांदा केंद्र सरकारचं सांगतं हे जे काही निर्णय झालेत ते वाणिज्य विभागाकडून घेतले जातात. कॉमर्स मिनिस्ट्री निर्यात बंदी हा विषय त्यांच्या अखत्यारीतला आहे. आयात करण्याचा विषय त्यांच्या अखत्यारीतला आहे आणि राज्य सरकारला स्टॉक वगैरे हे काही याबद्दलच्या ज्या सूचना असतात त्या केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्यातून येतात. यामध्ये जे इथले प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी कॉमर्स मिनिस्टरांच्या बरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे म्हणून त्यांच्या कार्यालयाशी मी आत्ता संपर्क साधला. एका कॉन्फरन्समध्ये मला 4 वाजल्यानंतर भेटतील. पण काही गोष्टीच्या बाबतीत तातडीनं निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे.
आता उदाहरणार्थ स्टॉकच्या संबंधीचा जो निर्णय घेतला आहे 25चा, हा थोडासा अव्यवहारी आहे. कमीत कमी एक ट्रक जर आपल्याला पाठवायचा असेल तर त्या ट्रकची जी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीचा तर विचार केला पाहिजे, तो इथे विचार झालेला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे नोटिफिकेशन काढलं बंधनाचं ते 23 तारखेला काढलं. कमीत कमी म्हणजे 23च्या पूर्वीचा जर काही स्टॉक असेल तेव्हा काही बंधन नव्हतं. त्यामुळे 23 तारखेची पोझिशन केंद्र सरकारने मान्य करायला पाहिजे. 23 नंतर हे नवीन नोटिफिकेशन आहे ते लागू केलं तर त्याच्यामध्ये फारसं काही चुकीचं होणार नाही. म्हणजे त्रास आहे पण कमीत कमी त्याच्यात गुन्हा घडलेला नाही. त्यामुळे तो फेरविचार करण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे. म्हणजे आता हे जे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत की निर्यात चालू झाली पाहिजे, आवक थांबली पाहिजे आणि या बाबतीत शेतकऱ्याला 2 पैसे मिळत असतील तर ते मिळाले पाहिजे. महागाईचा जो प्रश्न सांगितला जातो त्याला माझं म्हणणं फक्त एकच आहे की दैनंदिन जीवनातल्या खर्चाच्या आवश्यक वस्तूंच्या खर्चामध्ये कांद्याची टक्केवारी ही निगडीजवळ खर्चाची आणि त्यामुळं या बाबतीत केंद्र सरकारने फेरविचार करावा असा आमचा आग्रह राहील. मला असं वाटतं की येत्या 1-2 दिवसामध्ये संबंधित मंत्री महोदयांची जर मीटिंग होऊ शकली तर तो माझा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून हे प्रश्न सोडून घ्यावेत अशा प्रकारची अपेक्षा आहे. काही अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो. अधिकाऱ्यांकडून एक माहिती अशी समजते की एकीकडे जीवनावश्यक वस्तू कायद्यातनं कांद्याला बघायला आणि दुसरीकडे हे नोटिफिकेशन काढलं. दोघंही निर्णय केंद्र सरकारचे. नेमका गोंधळ उडाला काय म्हणजे कधी कधी तुझ्या लोकांची सुद्धा मला चिंता होते. झालं काय, माझी माहिती अशी आहे की कोर्टामध्ये खूपदा मोठे वकील जे असतात त्यांच्या थोड्या वेळा ॲडजस्ट करतात, जजेस सुद्धा करतात. बरोबर. आणि त्यामुळं त्या वेळेला जर त्या ठिकाणी जे वकील नव्हते पण त्यानंतर अर्ध्या तासाने ते आले, आर्ग्युमेंट झालं, चर्चा झाली, पण त्यामुळे त्याच्यासाठी जज सुद्धा थांबले. म्हणजे त्यांनी काही तो विषय काढून टाकला नाही आणि त्यामुळे त्याच्यावर एवढी चर्चा करण्याचं, टीका टिप्पणी करण्याचं काय कारण मला काही साहेब एक शेवटचा प्रश्न. काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला म्हणून कारवाई करण्यात आली. संजय राऊत म्हणतात 370 कलम आपण हटवले, पण त्याचा उपयोग काय? खरंच वस्तुस्थिती तशी आहे? मला फारसं माहिती नाही. नक्की काय घडलं मला माहिती नाही. मी परस्पर विरोधी रिपोर्ट वर्तमानपत्रात वाचले. ती माहिती सेन्सिटिव्ह विषय मी जाणून घेईन. नाही, गोंधळ उडाला काय म्हणजे कधी कधी तुझ्या लोकांची सुद्धा मला चिंता होते. झालं काय, माझी माहिती अशी आहे की कोर्टामध्ये खूपदा मोठे वकील जे असतात त्यांच्या थोड्या वेळा ॲडजस्ट करतात, जजेस सुद्धा करतात. बरोबर. आणि त्यामुळं त्या वेळेला जर त्या ठिकाणी जे वकील नव्हते पण त्यानंतर अर्ध्या तासाने ते आले, आर्ग्युमेंट झालं, चर्चा झाली, पण त्यामुळे त्याच्यासाठी जज सुद्धा थांबले. म्हणजे त्यांनी काही तो विषय काढून टाकला नाही आणि त्यामुळे त्याच्यावर एवढी चर्चा करण्याचं, टीका टिप्पणी करण्याचं काय कारण मला काही साहेब एक शेवटचा प्रश्न. काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला म्हणून कारवाई करण्यात आली. संजय राऊत म्हणतात 370 कलम आपण हटवले, पण त्याचा उपयोग काय? खरंच वस्तुस्थिती तशी आहे? मला फारसं माहिती नाही. नक्की काय घडलं मला माहिती नाही. मी परस्पर विरोधी रिपोर्ट वर्तमानपत्रात वाचले. ती माहिती सेन्सिटिव्ह विषय मी जाणून घेईन.